बरं रमे, जरा खिचडीची चव घेऊन बघतेस का? नाही म्हणजे कसं आहे, आज ताई साहेब आणि बाई साहेब दोघींचा उपास आहे हरतालिकेचा. त्यात म्या बनवली खिचडी म्हटल्यावर असं नको व्हायला. आधीच उपवासांवर सासूरवास. चव घेऊन बघतेस का जरा? चांगलीच झाली असेल. आणि रंग बघ तिचा, रंगच सांगतो चांगली झाली म्हणून. रमे, जर रंगावरून चव कळत असते ना तर देवानं जीभ बनवलीच नसती. खाऊन गपचूप सांग मला कशी झाली ते. आज माझा बी हरतालिकेचा उपवास आहे. अच्छा असं वय. अगं पर ही उपवासाचीच आहे की खिचडी. अगं पर माझा निर्जळी उपवास आहे ना, मी पाणी बी नाही पिणार आहे आज. अरे देवा. रमे, पार्वतीने महादेव पती म्हणून मिळावे यासाठी उपवास केला. पर तुझं तर समजा लाईनीतच आहे की, मग कशाला धरतीस तू उपवास? तरी बी मला करायचं आहे. नाही म्हणजे ते आधीच तुझ्यावर भाळले, पर उपवास फळला तर ते तुला कुठं बी सोडून जायचं नाही. चालेल ना तुला? म्हणजे तुला हेच पाहिजे तर. मंजू चल नाश्त्याचं बघ पटपट. रमा, अगं तुला बढती मिळालीये. तू अशी किचन मध्ये अडकू नकोस. घरची बाहेरची सणावाराची सगळी कामं तुलाच बघायची आहेत. जी. आणि पंचायत समितीच्या गणपतीची आरती नैवेद्य सगळं आपल्यालाच करायचंय. तेव्हा आधी जा आणि प्रतापला विचार त्याला काही मदत हवी आहे का. नाही तर इथली आणि तिथली एकत्रच येतील सगळी कामं. जी बाईसाहेब. उपवास फळला वाटतं. एक मिनिट, माझ्याकडे बघा. तुम्हाला मला काहीतरी सांगायचंय का? किंवा तुम्हाला काहीतरी सांगायचंय पण माझ्यापासून लपून सुद्धा ठेवायचं, हो ना? नाही. मग आपल्यातलं तुम्हाला काहीतरी आधीच आठवलंय नाही? पण आज काहीतरी विशेष आहे नक्की. अहो कुठं काय, काय विशेष नाहीये. काहीच विशेष नाही. मग तुम्ही माझ्याकडे बघून इतक्या लाजताय का? हो ते काय काय काय? जाऊ द्या, काही नाही. अच्छा ठीक आहे, तुम्ही नाही सांगणार ना? पण मी बरोबर ओळखीन. ते कसं काय बरं? तुमचे डोळे, तुमच्या आधी तुमचे डोळेच मला सगळं सांगतात. मग सांगा बरं, माझ्या डोळ्यात तर काय सांगतात ते? तुम्ही माझ्याकडे असं डोळ्यात डोळे घालून बघत बसला तर मी कसं सांगणार? मला काहीच सुचत नाही. फक्त तुम्हीच दिसता. अहो छोटे मालक, तुम्हाला डोळ्यातलं वाचता येत नाही ते सांगा की. तसं समजा तुम्ही रोज असं डोळ्यात बघू लागलात तर जमेल हळूहळू. अहो मी तुम्हाला हे सांगायला आले होते की बाईसाहेबांनी मला तुमच्या मदतीसाठी पाठवले. हो, मला पण तुमच्या मदतीची खूप गरज आहे. हो हो, बघा ना, म्हणजे आता माझ्या हातात डंबेल्स आहेत. दुधाचा ग्लास जर तुम्ही चला, मला लई काम आहेत. आणि हो, गणेश उत्सवाची तयारी बी करायची ना, त्याच्यासाठी काही मदत हवी असेल तर सांगा. ते म्हणजे बाईसाहेबांनीच सांगितलंय मला तसं. हो, चला मग माझ्यासोबत पंचायत समितीच्या ऑफिसला. पंचायत समितीला? हो. बरं तिकडं मी काय करू? मदत कसली? आता तुम्ही म्हणालात ना मदत करणार म्हणून, मग प्रश्न नाही विचारायचे. जसा पटकन जेवून घ्या, तिथे भरपूर कामं असतील. हो पर ते काय? काही नाही. आओ, मी तर खाऊन घ्या म्हटलेलं. यात काय लाजायचं? ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. सुमे, उपवास आहे ना तुझा? उपवासातच खाते मी. तुला माहितीये का, पार्वती आईने हे व्रत ना शंकर देवांसाठी केलं होतं.
तुझं नाही खाणं बघितलं ना त्याने तर बोळून पडतील का त्या हा? उपासाची काय महाराजा भोग थाळी खातीयस? अगं आहे त्या दिवशी त्या गुरुजींनी नव्हतं का सांगितलं का उपासाच्या दिवशी उपास नका करू पण उपासना मात्र नक्की करा. हं? सकाळपासून तेच करते मी. किती उपासना केली आणि आता एवढी उपासना केली तर भूक नाही लागणार का? रमा सगळी सोय करून गेली उपासाच्या पदार्थांची बघ. अगं पण आमच्यासाठी पण केलंय. एकटी नको खाऊ एवढं सगळं. तो विरोबा काय करू बाबा या पोरीच. तुम्ही काय साडी कुणाची नेसली? रमाची छान आहे ना. तुला पेंट्याने साडी दिली होती ना. बाईसाहेबांनी रामासाठी साडी दिली होती. एकदाच नेसली ती पोरगी. तू कशाला डल्ला मारायला लागली तिच्या साडीवर? हे आहे पहिल्यांदाच नेसली ना साडी. हं? लगे बोलून दाखवते मी डल्ला मारतीये म्हणून. तसा बी रमाला वाड्यावर काय साडी नेसून जायचं असतं? हं? नाही ना. मग नेसली मी एकदा तर काय फरक पडतो. लगे बोलून दाखवतीये. एवढं असेल तर घे धर. लगे देऊन टाकते तुला मी. होय? चल, उठ, साडी सोड. अगं थांब ना ग. एक तर आधीच मला थकवा आलाय आणि त्यात हे बी येत आहेत. जाऊया बापू येणार आहे. मग त्यांना कळू दे ना का सिमरन एवढी भारी पण दिसू शकते. दुसरं म्हणजे त्यांना हे कळू दे का सिमरनचा माहेरी केवढा थाट असतो. बरं ऐक, वाड्याला बाईसाहेबांनी बोलवलं मला कामाला जायचं तिथं. हं? काय बरं झालं. बरं काय झालं? लाजायला काय झालंय? अगं म्हणजे आता तू बी घरी नसणार ना मग तेवढंच आम्हाला दोघांना एकांत वेळ. ते प्रायव्हसी म्हणतात ते. काय करायचे? पडला की एवढा उजेड. कळणार नाही आता दिवा लागणार आहे का पंती. कशाला पाहिजे प्रायव्हसी? कठारवायचं पुढची तयारी करायची का नाही? हा हे आहे ग बाई. मला लाज वाटत राहिली. कसली लाज वाटते. खाऊ नको नाही एवढं. ते पोरांनी चालेल. अगं मला अगं पण आता सांगशील सगळं. या दरवर्षी आपण इथे गणपती बसवतो. हम्म. पण जर तुम्हाला वाटत असेल कुठली अजून चांगली जागा तर तसं करूया. नाही नको, हीच जागा छान आहे, चांगली आहे. ओके ठीक आहे. ह्या वर्षी इथे तुम्हाला गणपतीसाठी सुंदर आरास करायची. बोला काय करता येईल? काय झालं? अच्छा, आई जरी म्हटली असेल की इथे येऊन मला मदत करायची आहे तरी मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. तुम्ही टेन्शन नका घेऊ. छोटे मालक, मला माझ्या आजूबाजूला कोणी बी नकोय. नाही पण तो कोणी इथे तुम्हाला मदत करणार असेल तर? तरी बी नकोय. त्या कोणीची मला अडचणच होईल बघा. त्या कोणीचा अर्थ नाही होणार. तुम्ही तुमचं काम करा, मी फक्त तुम्हाला बघत बसेल. अहो मग काय उपयोग होईल त्याचा? उलट तुम्ही बघत बसाल आणि मला काही बी सुचन असं होईल. काय हो? नाही म्हणजे तुमची ती लाडकी लेक रमा कुठंच दिसत नाही ती. नाही बाहेर गेले का आम्हाला? अच्छा, बाहेर गेली? पर इथली कामं टाकून कशी काय बाहेर गेली? नाही मंजू म्हणाले की छोट्या मालकांबरोबर बाहेर गेली ती. अच्छा अच्छा अच्छा, छोट्या मालकांसोबत गेली वय. नाही मग ते लय महत्वाचं काम असेल. हा हा हा. हा पर मंजून म्हणाली नाही नेमकं कुठे गेलेत ते? नाही हो दादा, तसं काय नाही म्हणली ती. पण बाईसाहेबांनी रमाला सांगितलंय छोट्या मालकांना कुठल्या तरी कामात मदत करायला. असं होय. का हो? नाही आपलं असंच विचारलं. अच्छा, म्हणजे नवीनच कार्यक्रम सुरू झालेला दिसतोय कामाच्या नावावर. या रमाचं नक्की काय चाललंय ना ते उकरून काढलंच पाहिजे. हरी, जी बाई सर. तुला काय सांगितलं होतं मी? काय बाई सर? वा, आता मलाच विचार. तुला सांगितलं होतं पूजेला लागणारी सगळी भांडी व्यवस्थित घासून पुसून ठेव. कधी करणार आहेस? अव होय, पर म्या लय शोधलं हो. घरातच शोधलीस ना? का नाक्यावर गेला होता शोधायला? अव काय ना, ती रमा आहे ना ती अडगळीच्या खोलीत जाते आणि सामान इकडे तिकडे ठेवते. त्यामुळं येळेवर काय हेच कर तू. तुला कुठलंही काम सांगितलं ना की त्याचा खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडायचं. आता मान खाली घालून बघत उभा राहणार आहेस का काही कामं करणार आहेस? आजच्या आज सगळी कामं झाली पाहिजेत. जी बाई सर. सरला,
अगं तू जरा आता किचन कडे बघत जा, हं? म्हणजे रमाला बाकी गोष्टींकडे लक्ष देता येईल. पाहिजे. दामू, हा? जा जरा आपल्याला चहा घेऊन ये. हो हो दादा. अरे आत्ता गरम करायला सांगा. हो हो. रमा, हं? ठीक आहे, पाणी पे. नको. मला वाटतं तुम्हाला ताण लागले, तुम्ही काही खाल्लेलं पण नाही. पाणी तरी पे घ्या. हो नको, पाणी बी नकोय मला. यांना पाणी सुद्धा नकोय. यांना खरंच ताण नाही लागली की मुद्दाम करतायत? का वागताय तसं? हो, या हरतालिकेचा उपवास करतात की काय? रामा, हॅलो. करा, तुम्ही मजा करा. हं? आणि मी इथं सजा भोगतोय. हो, काय झालं? अगं तुझ्यामुळं बाईसाहेबांनी असं काही मला बोलल्यात ना आज. माझ्या जागी दुसरा कोण असताना तर कवाच काम सोडून निघून गेला असता. बरं, आहेस कुठे तू ग? अहो, बाहेर आलीये. आणि ती पूजेची भांडी कुठे ठेवले? बाईसाहेबांनी आत्ताच्या आत्ता ती साफ करायला सांगितले. कळलं ना? हो रमा मॅडम, माझ्यावर दया करा, कृपा करा आणि इथं या आणि ती भांडी शोधून द्या मला. वय वय आले. काय झालं? अहो, मला लगेच वाड्यावर जावं लागेल बघा. बाईसाहेबांनी कामं सांगितलीत ती करायला. चला, मी येतो तुम्हाला सोडायला. अहो, तुम्ही कशाला येताय? मी जाईन की. आणि तुम्हाला बी तर इथे कामं असतील. अहो पण. आणि हो, हे समजा मीच करणार आहे. कोणी हात लावू नका. हो. चालेल, चला येते. हे खूप कमी नाही वाटत आहे का? अहो कमी नाही आहे, तुमचा उपास आहे ना म्हणून तुम्हाला भूक लागली. आणखी आणून देऊ का? हा चालेल, अजून आण काहीतरी. मला ना खूप भूक लागली, पण तेच तेच खाऊन कंटाळा आलाय. काहीतरी वेगळं आण ना. आणून देते. रताळ्याचं किस आहे, खिचडी आणि दही आहे. काय देऊ आणून तुम्हाला? असं कर, सगळ्यातलं थोडं थोडं घेऊन ये. बर, आणते. रमा जी, एवढ्या दमल्यासारखी का दिसतेस तू? अहो नाही, जरा धावपळ झाली ना म्हणून, बाकी काही नाही. आणि म्हणूनच यायला उशीर झालाय. अगं उशीर झाला म्हणजे तुला लयच उशीर झालाय. बरं नशीब आमचं तू आलीस ते. चल आता कामाला लाग. अहो देते की भांडी शोधून. ते करायची काय बी गरज नाही. हा, मी ती काढून ठेवलेत, तू फक्त ती समधी साफ करून घे. चल, लय काम केलं आता.
सिमरन. वा झाली दुपार बसा. अहो बायको पोटूशी आहे ना तुमची, मग तिचे डोहाळे नको पुरवायला. आता मला नाही वाटत का तुला भेटावं असं, पण कामाच्या गडबडीत नाही जमलं. माझ्यासाठी काय आणलं खायला? आता तूच म्हणालीस ना उपास आहे म्हणून, मग आणलं उपासाचं. घे. जाऊया बापू. नमस्कार. आमच्या सुमीने दिवसभर कामाला नाही ना लावले तुम्हाला? नाही, अगदी थोडक्यात वाचलंय, कारण आत्ताच आलोय मी. हा, ते कामाच्या गडबडीत राहून गेला असेल ना तुमचं. रमे यांच्यासाठी जरासं चहा टाक ना, आणि त्यांना पाणी बी दे. हा सुमे, अगं त्यांना चहा पाणी काही विचारलं पण नाहीस तू? मी करते. हा, अहो नाही, राहू द्या, पार्सल आणलंय. घ्या. हे कशाला केलं तुम्ही असं? अहो घ्या. हो, हिच्यामुळे सवय लागली ना पार्सल आणायची. हिला आवडतं ना बाहेरचं. चला बसूया जेवण. नाही, माझा आणि तिचा तो उपास आहे. तुम्ही रमात जेवून घ्या. हा, चला रमाबाई बसू. अहो दाजी, मला नकोय, तुम्ही खा ना, मी वाढते तुम्हाला. अगं रमे असं काय करतेय? आता बस की जेवायला, हे म्हणतायत ना एवढं. खरंच नकोय तुम्ही मला. नाही तू अशी ऐकायचीच नाही. बस बर आई, तू पान वाढायला घे, मी ना हिला जेवायलाच बसवते, त्याशिवाय जेवणारच नाही. मी भरवते ना हिला. ए रमे ये इकडे. अगं रमे ये ग तू इकडे. बस बस बरं पहिले बस बस खाली बस. आय झालेत का ताट वाढून? आण लवकर. अगं तुम्ही मला खरंच नकोय. अगं असं कसं नाही म्हणते, मी भरवते तुला, तू गप्प बस जराशी. हो आई जाऊ दे बाई, मी उपास नंतर करीन, मला आता मोडायला लागतोय, कारण मला लय आवडतं. सुमे, अगं नंतर कधीतरी करल परत उपास. अगं मामी राहू दे, खाऊ दे. हा तिला खाऊ दे, मला तसं बी नकोय. मी वाड्यावरूनच खाऊन आले बघ. तुम्ही खा ना. हा मी आले. खा ना, तुम्ही पण खा. सुमे, अगं लय मस्त असतं. तुला उपास मोडायचं तू पण मोड. खा ना. घे बरं. तुम्ही माझ्यासाठी उपवास केला, पण काहीतरी खाऊन घ्या माझ्यासाठी. आलेच हा. रमे कोणाचा मेसेज आहे? अगं कंपनीवाल्यांचा आलाय बघ. हा, कंपनीवाल्यांचा मेसेज आहे. एवढी गालावर लाली का फुलली आहे? काय मेसेज आहे कंपनीवाल्यांचा? बघू आणि इकडे काही स्कीम आहे का? काही स्कीम असेल ना तर मी बघते ना नको ते काय. काही नाही एवढं. त्या दिवशी सारखा त्रास देत आहेत का? चांगलं झापून काढते ना मी त्यांना. तिचा मोबाईल दिला. मोबाईल दे तिचा. आणि थोबाडला फक्त खाण्यासाठी उघडत जा. जे बडबड ऐकून ना डोकं दुखायला लागते माझं. स्वतःचा उपास मोडलेला आहेच ना, आता ते जे ठेवले ना ते गिळा जा. मी एकटी येते, मी खाऊन. अगं ये, घ्या म्हणलं की चालले लगेच. आलाय ना नवरा, त्याच्याशी जरा चांगलं चांगलं बोला, प्रेमाचं बोला. जरा जा जा. काय करायला पोरीला? छोटे मला दूध.
रमा, हं? काल रात्री मी तुम्हाला एक मेसेज केला होता. वय पाहिला मी तो. हो, तुम्ही तो फक्त पाहिलाच आहे. त्या मेसेज प्रमाणे अजिबात वागलेलं दिसत नाही आत मला. तुमच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय की तुम्ही काहीही खाल्लेलं नाही. हो ना? हे असं गोड हसल्यावर तुम्हाला वाटतं मी काही बोलणार नाही. हं? तसं अजिबात नाही. हा, एक मिनिट. हो नाही नको. रमा, तुम्ही ऐकणार नाही आहात माझं? अहो एवढी काय काळजी करताय? तुम्ही दिवसभर उपास करायचा, रात्री काही खायचं नाही, पाणी प्यायचं नाही, आणि वरून म्हणताय की मी का काळजी करू. वा, हे चांगलंय. हो आता उपास सोडायचाच आहे ना ग. मग आणखीन थोडा वेळ थांबलं तर काय बिघडतंय? ठीक आहे, पण थोडा वेळ म्हणजे थोडाच वेळ असू दे. नाहीतर कामाच्या गडबडीत परत विसरून जा. होय. रमा, रमा काय होतंय? रमा, तुम्ही खाली बसला. काय झालं रमा? नाही नाही काही नाही. डोळ्यापुढं अंधारी आली फक्त. एक मिनिट, तुम्ही पाणी ठीक प्या. आहे. रमा, पाणी प्या. पाणी प्या. पाणी घ्या.